सर्वांना नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर चला आम्ही चाललो आहे आज बाहेर देवदर्शनासाठी. तर आज व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि तुम्ही सुद्धा देवदर्शन नक्की करून घ्या. तर आम्ही चाललो आहे सोलापूर जिल्ह्यातील असलेले अरवळी गाव या ठिकाणी आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी. आज होता रविवार आणि देवदर्शनसुद्धा घ्यायचं होतं आणि तिथे होती यात्रा. तर दोन्ही कामे आम्ही एकत्र करणार होतो. तर इथे CNGच्या लाईनीमध्ये 1 तास थांबल्यानंतर आमचा नंबर आला. आम्ही खूप कंटाळलो होतो आणि ऊनसुद्धा खूप जोराचं लागत होतं. तरीसुद्धा आम्ही उन्हामध्ये बसलो होतो कारण की ऊनसुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा मुलांचा सुरू होता खेळ. म्हटलं चला टाईमपास तर करायलाच हवा. इथे मस्त असं ग्रीनशिंग होती तर मुलांचं काय पकडापकडी डाव सुरू होता. तर ते आपले मस्त एन्जॉय करत होते आणि मी आपली मस्त त्यांचा शूट घेत होते. असा आमचा दिवस सुरू होता कारण की आम्हाला बसून बसून खूप कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं चला थोडंफार काहीतरी शूट घेऊया. त्याच्यानंतर आम्ही आलो मंदिराजवळ. मग देवाला आलो तर नारळ तर घ्यायलाच हवे. तर मी ते नारळ घेत होते आणि नारळाचा रेटसुद्धा बघू शकतो तुम्ही. ते काय रेट आहे, 35ला 1 नारळ आहे आणि आम्ही घेतले आहे नारळ. आणि चला आपण आता देवदर्शन करूया आणि तुम्हालासुद्धा घडवूया. तर हे बघू शकता एवढा मोठा मंदिराचा परिसर आहे. खूप मोठा परिसर आहे आणि इथं खूप छान असं वातावरणसुद्धा होतं बघू शकता. आणि खूप गर्दी होती कारण की सुट्टीचे दिवस आहेत आणि संडे असल्या कारणाने लोकांच्या यात्रासुद्धा इथे खूप होत्या. तर आम्ही पण मस्तपैकी इथे यात्रेत जेवणार होतं. तर चला म्हटलं पहिलं आपण दर्शन करून घेऊया. तर चला आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर तुम्हाला आता समजलं नसेल तर हा कोणता देव आहे. तर हा आहे श्री बिरुदेव देवस्थान. तर बिरुदेवाचं मंदिर आहे इथे आणि खूप छान दर्शन पण झालं. का फक्त महिलांना इथे थेट सोडत होते. लाईनीमध्ये उभा राहण्याची काहीच गरज नव्हती पण जेंट्ससाठी लाईन होत्या. तर मी आपली पटकन दर्शन घेऊन आले आणि इथं पुजाऱ्यांचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आहे. आणि तुम्हाला जर बिरोबाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. मी आता तुम्हाला दाखवत आहे इथलं देवस्थान, मूळ देवस्थान. आमचं एका मंदिरात दर्शन झालं होतं. इथे असे 4-5 मंदिर आहेत. तिथे सुद्धा जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं असतं. इथे देवी सर्व देवा आहे तिथे एकाच ठिकाणी आणि हे मेन देवस्थान आहे. अजून एक ह्याचं एक मेन देवस्थान आहे डोंगरावरती. तिथे सुद्धा आम्ही जाणार आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत चला आपण सगळ्या देवाचे दर्शन करून घेऊया.
आमचं देवदर्शन करून सुद्धा झालं होतं आणि आमचं जेवणसुद्धा करून झालं होतं. आम्ही मस्त यात्रेत जेवणसुद्धा केलं होतं सर्वांनी. तर चला म्हटलं इथे मेन देवस्थान आहे डोंगरावरती, तिथं मेन देव आहे, तर तिथे जाऊया. आम्ही फर्स्ट टाईम चाललो होतो आणि इथे बघू शकता मस्त असं वातावरण झालं होतं. सूर्यदेवाचं सुद्धा दर्शन घडत होतं आणि हे मोबाईलमध्ये इतकं छान दिसत नाही आणि जर प्रत्यक्षात तुम्ही असाल तर वा, काय मस्त होतं वातावरण, बघण्यासारखं होतं. तर मी तुम्हाला दाखवते, पण इतकं क्लिअरली मोबाईलमधून दिसत नाही, पण प्रत्यक्षात इतकं छान दिसत होतं ना, खूपच छान दिसत होतं. तर छान असं वातावरण होतं. चला आता आपण देवाच्या दर्शनासाठी जाऊया. आता आम्ही डोंगरावरती आलो होतो आणि इथून सुद्धा बघू शकता मस्त असं व्ह्यू येत होता आणि इथे ना खूप साऱ्या पवनचक्क्या होत्या आणि भारी दिसत होतं. इथे लोक तर राहत नाही, थोडीफार आहे, ते पण शॉप आहेत, जास्त काही इथे लोक राहत नाहीत, हे पूर्णपणे डोंगरावरती आहेत. तरीसुद्धा इथे खूप गर्दी होती कारण की हे मेन देवस्थान आहे आणि इथून बघू शकता मस्त असं व्ह्यू दिसत होता आणि छान वाटत होतं डोंगरावरती. फर्स्ट टाईम आम्ही आलो होतो इथं. मेन हे देव आहे आणि आम्ही इथं कधीच नाही आलो, पण आज आम्ही आलो होतो. आणि इथून बघू शकता, तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, पण इथून एक काहीतरी जात होतं आणि मी त्याचा शूट घेतला आहे, पण ते तुम्हाला काय आता दिसणार नाही आहे. तर चला आपण पुढे बघूया. आणि इथून बघू शकता हे आपण जे गेलो होतो ना बिरोबाचं मंदिर, ते तुम्हाला मी आता दाखवते. इथे आहे मंदिर आणि हे उंचावरती आम्ही आलो होतो. मेन देवस्थान आहे तिथे. तर बघू शकता एवढ्या जवळच आहे, जास्ती काही अंतर नाही, फक्त हे डोंगरावरती आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.